श्री स्वामी समर्थ. 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले आणि सर्वात मोठे चंद्रग्रहण होणार आहे. तर ग्रहणाच्या वेळी जन्मलेल्या मुलांचे नशीब काय असते, कसे असते, ज्योतिषशास्त्र याबद्दल काय सांगते, त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते, तर ज्योतिषशास्त्रातील याबद्दलच्या मान्यता आणि समजुती जाणून घेऊयात. हिंदू धर्मात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या घटनांना धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या कालावधीत जन्मलेल्या मुलांबाबत समाजात अनेक मान्यता आणि समजुती प्रचलित आहेत. काहींसाठी ग्रहण हा अशुभ काळ असतो, तर काही जण याकडे केवळ एक वैज्ञानिक घटना म्हणून पाहतात. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार या काळात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व वैशिष्ट्यपूर्ण असते. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहणाच्या दिवशी जन्मलेली मुले अत्यंत आत्मविश्वासू, निर्भय आणि शक्तिशाली असतात. यांच्यामध्ये नैसर्गिक नेतृत्व क्षमता असते. ती संकटांना न घाबरता धैर्याने सामोरी जाणारी असतात. अशी मुले आपले विचार थेट मांडतात, त्यामुळे त्यांचे मत महत्त्वाचे मानले जाते. सूर्यग्रहणाच्या काळात जन्मलेल्या बाळांना आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात करिअर आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु कठोर परिश्रमाने ती खूप कमी वेळात मोठी उंची गाठतात. अनेकदा या मुलांचे त्यांच्या वडिलांशी तणावपूर्ण संबंध असतात. चंद्रग्रहणाच्या दिवशी जन्मलेली मुले स्वभावाने निरागस, मनाने खरी आणि कपटमुक्त असतात. ती अतिशय भावनिक असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींनी लवकर दुःखी किंवा नाराज होऊ शकतात. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही मदतीशिवाय आपल्या करिअरमध्ये उच्च पदावर पोहोचतात. ज्योतिषीय मान्यतेनुसार या काळात जन्मलेल्या मुलांचे आरोग्य अनेकदा नाजूक असू शकते आणि ती लहान वयातच आजारी पडू शकतात. त्यांना मानसिक अस्थिरतेचाही सामना करावा लागू शकतो. तर या होत्या काही सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दिवशी जन्मलेल्या मुलांबाबतच्या काही ज्योतिषशास्त्रानुसार मान्यता आणि समजुती. धन्यवाद.